नवी मुंबई महानगर पालिका की स्थायी समिति की बैठक गुरुवार को आयोजित की गई। बैठक में कई प्रस्तावों को मंजूरी दी गई, जबकि वाशी सेक्टर 10 में प्रस्तावित खेल विद्यालय के प्रस्ताव को स्थायी समिति ने स्थगित कर दिया। सत्ताधारी नगर सेवकों ने प्रस्ताव पर सवाल उठाते हुए कहा कि बेलापुर विभाग के नेरुल में पहले से ही एक खेल विद्यालय मंजूर किया जा चुका है। नगर सेवकों का कहना था कि जब नेरुल में खेल विद्यालय का प्रस्ताव पहले ही मंजूर है, तो उसी विभाग में दूसरा खेल विद्यालय बनाने की आवश्यकता क्यों है। इसी मुद्दे पर चर्चा के बाद समिति ने वाशी सेक्टर 10 के प्रस्ताव को फिलहाल स्थगित कर दिया। आज स्थायी समिती बैठक पाडली। यामध्ये काही विषय या ठिकाणी तहकूब करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीनं या नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक तरुणांना युवकांना एक क्रीडांगण अतिशय सुसज्ज असं त्या ठिकाणी क्रीडांगण व्हावं अशी प्रत्येक सदस्यांची मागणी होती। तो एक विषय या ठिकाणी एक तहकूब करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ब्रिजचा जो विषय आहे तो बेलापूरमध्ये ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी ब्रिज आयुक्तांच्या माध्यमातून हा विषय आलेला होता, परंतु त्याची सविस्तर माहिती देण्याकरता एक आठवडाभर आपण त्या ठिकाणी तो विषय तहकूब केलेला आहे। आणि बाकी जे विषय आहेत ते या ठिकाणी मलनिस्सारण प्रक्रियेमध्ये आपण 3 ठिकाणी त्या पाण्याचा या ठिकाणी मलनिस्सारण केंद्राच्या माध्यमातून आपण ते कामे करणार आहोत। अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या। आज महत्त्वाचं म्हणजे अपील 2-3 या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं अपील होतं। त्या अपीलच्या संदर्भामध्ये देखील आज चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे त्यांना स्थिती लावलेली होती त्याबद्दल चर्चा करण्यात आली। आणि जे विषय आज तहकूब केलेले आहेत ते अतिशय या शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे विषय होते आणि एक आठवडाभर माहिती घेऊन पूर्णपणे त्या गोष्टीची खरंच गरज आहे का। आज जर 2 या नवी मुंबई शहरामध्ये ऐरोली विभाग आणि बेलापूर विभाग असे 2 या ठिकाणी परिमंडळात आहेत, परंतु एकाच परिमंडळामध्ये 2 आपण जर क्रीडा संकुल जर बनवले आपण युवकांकरता, तर आपण ऐरोली मतदारसंघामध्ये देखील युवकांची तितकीच मागणी आहे। त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करता आपण हे विषय या ठिकाणी थांबवलेले आहेत आणि एक आठवड्यासाठी आपण विषय तहकूब करून या शहरामध्ये सातत्याने आपण पाहत आहे की या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास झपाट्याने होत असताना तळागाळातील सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने महानगरपालिका ही काम करते। आणि आज बरेच असे या स्थायी समितीमध्ये महत्त्वाचे असे विविध विषयावरती चर्चा होत असते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून या शहरामधली सुधारणा होत असते। खरं पाहिलं तर काही सचिव डिपार्टमेंटच्या माध्यमातून सचिवांकडे विषय गेल्यानंतर तो विषय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महापालिकेकडे जायला हवा होता, परंतु चुकबोलीने किंवा त्यांच्या नजर चुकीने तो विषय आलेला आहे। त्यामुळं भविष्यामध्ये अशा काही गोष्टी होणार नाहीत। हे बघा, शेवटी महानगरपालिकेचं कामकाज हे अतिशय जलद गतीने किंवा लोकांच्या एक पूर्ण शहराच्या दृष्टिकोनातून काम हे होणं महत्त्वाचं आहे। ज्या आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी जोपर्यंत त्यांच्या आता नियुक्ती होईलच, परंतु नियुक्ती होत नाही तोपर्यंत कामकाज हे कुणीतरी पाहिलंच पाहिजे। त्यामुळं त्यांना ते पाहत आलेत आणि त्यांच्या माध्यमातून ते काम होतं आहे। आणि खऱ्या अर्थाने सचिव डिपार्टमेंट म्हटलं की हे महत्त्वाचा विभाग आहे आणि तो जर विभाग ठप्प झाला तर बाकीच्या कामकाजाला ब्रेक लागेल। त्यामुळं कामाला कुठे गती थांबू नये म्हणून आपण त्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून होत आहे। शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांना पुस्तकं वाटप केली जातात आणि ते ऑलरेडी केलेले। मी सर्वप्रथम पहिल्यांदाच आपल्याला बोललो की या नवी मुंबई शहरामधला प्रत्येक तरुण हा त्या क्रीडा महोत्सवामध्ये त्याचं पूर्णपणे त्याचा उपयोग केला पाहिजे। परंतु मी सर्वप्रथम बोललो नेरुळमध्ये ऑलरेडी या ठिकाणी बेलापूर मतदारसंघामध्ये परिमंडळ 1 मध्ये झालेलं आहे आणि काही दिघा, ऐरोली, कोपरकरणे, घनसोली या सर्व युवकांची देखील मागणी आहे की बाबा त्या ठिकाणी पण आम्ही कुठल्याही या प्रस्तावाला विरोध म्हणून नाही, परंतु
समान समतोलता राखली पाहिजे. प्रशासनाने देखील या सर्व गोष्टीचा विचार करता एक आठवडाभर आपण तहकूब केलेला आहे. धन्यवाद.